मित्रांनो नमस्कार. आज आणलेले आहे बाजारातून पालक. तर आज आपली रेसिपी आहे पालक पुरी. तर चला मित्रांनो आपल्या रेसिपीला करूया सुरुवात. आपण पालक पुरी बनवण्यासाठी एक भाजी निवडलेली आहे. आता तिला आपण चिरून घेऊया व स्वच्छ धुवून कढईमध्ये टाकून तिला शिजवून घेऊया. मित्रांनो आपली भाजी धुवून झालेली आहे. आता गॅसवरती आपण तिला शिजण्यासाठी एक 10 ते 15 मिनटं ठेवूया. मित्रांनो आपली पालक शिजत आहे तोपर्यंत आपण पालक पुरी बनवण्याचे साहित्य पाहूया. 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, हिरव्या मिरच्या, आलं लसणाची पेस्ट, हळद, थोडीशी कोथिंबीर, जिरी आणि ओवा. तर सर्वात आधी हिरवी मिरची, ओवा आणि जिरं हे मिक्सरला एकत्र बारीक करून घेऊया मित्रांनो. आपली मिरची बारीक करून झालेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. याच पद्धतीनं जशी आपण मिरची बारीक केली तसं आता शिजलेला पालक हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला त्याची क्युरी किंवा बारीक करून घ्यायचा आहे. मित्रांनो बघू शकता आपली पालकची प्युरी तयार झालेली आहे. आपली पालकची प्युरी तयार झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीने. आता आपण हे सर्व उर्वरित राहिलेलं मिश्रण हे साहित्य एकत्र करून घेऊया. सगळ्यात आधी पीठ, गव्हाचे पीठ, त्यानंतर बेसन पीठ, त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, बारीक केलेला मसाला, चवीनुसार मीठ, आपलं जेवढं मिश्रण आहे त्यानुसार मीठ, हळद व आता मित्रांनो सगळ्यात लास्टमध्ये पालकची प्युरी मिक्स करत आहे. आता मित्रांनो हे सगळं एकत्र केलेलं साहित्य सगळं चमच्याने किंवा हाताने जसं जमेल तसं सगळं एकत्र करून घेऊया. आपण मिक्स करूया, एकजीव करून घेऊया. तर मित्रांनो आपलं पालक पुरीचं मिश्रण तयार आहे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. मित्रांनो आपले तेल हे गरम होईपर्यंत आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवायला सुरुवात करूया. मित्रांनो बघू शकता असे आपले पुरी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपण बाकीच्या पुऱ्या बनवून घेऊया. मित्रांनो बघू शकता आपल्या पुऱ्या ह्या लाटून तयार झालेल्या आहेत. आता आपण त्यांना तळून घेऊया. मित्रांनो बघू शकता आपली पुरी एकदम टमटमीत अशी फुगलेली आहे. तर असा कलर चेंज होतो मित्रांनो
जसजशी पुरी आपली पूर्ण भाजेल तसतसा ब्राऊन कलर त्याच्यावरती चढतो किंवा येतो मित्रांनो. बघू शकता आपली पुरी. बघू शकता मित्रांनो आपली पुरी ही तळून रेडी आहे. अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊया. मित्रांनो आपण पुरी तळत असताना गॅस हा मीडियम ठेवायचा. जास्त कमी पण नको आणि जास्त पण नको. मीडियम साईज वरती गॅस तो ठेवावा जेणेकरून आपल्या पुरी हा फुगतात जास्त चांगल्या. बघू शकता. बघू शकता ब्राऊन कलर कसा येतोय त्याला. छान अशी पुरीशी फुगलेली आहे मित्रांनो. मित्रांनो रेडी आहे आपली पालक पुरी. आता आपण सर्वसाठी तयार करूया डिश. मित्रांनो बघू शकता आपली पालक पुरी ही घेतलेली आहे म्हणजे तयार आहे खाण्यासाठी. मित्रांनो आपण दह्यासोबत खाणार आहे. तुम्हाला जर टॅमॅटो सॉससोबत खायची इच्छा असेल तर त्यासोबतही तुम्ही खाऊ शकता. एकदम छान अशी कुरकुरीत पालक पुरी तयार आहे मित्रांनो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा व तुमच्या जवळच्या आसपास मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया नेक्स्ट रेसिपी घेऊन.